नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 8वी इतिहास पाठ 7वा असहकार चळवळ. इसवी सन 1920 ते 1947 हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा कालखंड गांधीयुग या नावाने ओळखला जातो. मित्रांनो, असहकार चळवळ म्हटलं की आपल्यासमोर चेहरा उभा राहतो तो महात्मा गांधीजींचा. म्हणजेच इसवी सन 1920 ते 1947 हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा जो कालखंड होता तो कालखंड म्हणजे गांधीयुग या नावाने ओळखला जातो. 1920मध्ये लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर राष्ट्रीय चळवळीची सूत्रे महात्मा गांधीजींकडे आली. गांधीजींनी सत्य, अहिंसा, सत्याग्रह या सूत्राच्या आधारे भारतीय स्वातंत्र्य लढ्याला नवी दिशा दिली. गांधीजींच्या प्रभावी नेतृत्वामुळे राष्ट्रीय चळवळ अधिक व्यापक झाली. भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली. आपण सुरुवातीला पाहूया गांधीजींचे दक्षिण आफ्रिकेतील कार्य. महात्मा गांधी 1893मध्ये वकिलीच्या कामानिमित्त दक्षिण आफ्रिकेत गेले होते. दक्षिण आफ्रिका ही इंग्लंडची एक वसाहत होती. तेथे उद्योग, व्यापार आणि अन्य कामधंद्यासाठी अनेक भारतीय स्थायिक झाले होते. तेथील हिंदी लोकांना गुन्हेगारासारखे वागवले जाई. त्यांचा जागोजागी अपमान केला जात असे. 1906मध्ये शासनाने एका आदेशान्वये कृष्णवर्णीयांना ओळखपत्र बाळगणे सक्तीचे केले होते. त्यांच्या स्वातंत्र्यावर बंधने घातली होती. या अन्यायाविरुद्ध गांधीजींनी सत्याग्रहाच्या मार्गाने तेथील लोकांना न्याय मिळवून दिला. बघा, गांधीजींचे दक्षिण आफ्रिकेतील कार्य आपण पाहूया. महात्मा गांधीजी 1893मध्ये वकिलीच्या कामानिमित्त दक्षिण आफ्रिकेत गेले होते. तेव्हा तेथे त्यांनी काय पाहिलं तर दक्षिण आफ्रिका ही इंग्लंडची एक मोठी वसाहत होती आणि तेथे उद्योग, व्यापार आणि अन्य कामधंद्यासाठी अनेक आपले जे भारतीय होते ते तिथे स्थायिक झाले होते. मग तेथील हिंदी लोकांना वागणूक काय व्यवस्थित देत नव्हते. तेथील लोक ते गुन्हेगारांसारखे वागवले जायचे त्यांना. मग त्यांचा जागोजागी अपमान केला जात होता. मग 1906मध्ये शासनाने एक आदेश काढला. त्या आदेशान्वये कृष्णवर्णीयांना ओळखपत्र बाळगणे सक्तीचे केले होते. म्हणजे ओळखपत्र असेल तरच तिथे राहता येत होते. त्यांच्या स्वातंत्र्यावरती बंधने घातली होती. मग या अन्यायाविरुद्ध महात्मा गांधीजींनी सत्याग्रहाच्या मार्गाने तेथील लोकांना न्याय मिळवून दिला. आता नंतर पहा गांधीजींचे भारतात आगमन. 9 जानेवारी 1915मध्ये गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले. नामदार गोपाळकृष्ण गोखले यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी देशभर दौरा केला. सामान्य लोकांचे दुःख, दारिद्र्य पाहून ते दुःखी झाले. त्यांनी राष्ट्रसेवेचे व्रत घेतले. अहमदाबादजवळ साबरमती नदीच्या काठी आश्रमात ते राहू लागले. सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सत्याग्रहाचे अभिनव तंत्र त्यांनी अवलंबले. बघा, गांधीजींचं भारतात आगमन झाल्यानंतर गांधीजींनी काय केलं? 9 जानेवारी 1915मध्ये गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले. नामदार गोपाळकृष्ण गोखले यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी असा सल्ला दिला की तुम्ही आधी भारतामध्ये कसं काय आहे, दुःखी लोक, दारिद्र्य लोक पाहून कसं वाटतंय तुम्हाला ते आधी तुम्ही पहा. मग त्यांनी काय केलं? नामदार गोपाळकृष्ण गोखले यांच्या सल्ल्यानुसार देशभर दौरा केला. सामान्य लोकांचे दुःख, दारिद्र्य पाहून ते खूप दुःखी झाले. त्यांनी राष्ट्रसेवेचे व्रत हाती घेतले. अहमदाबादजवळ साबरमती नदीच्या काठी आश्रमात ते राहू लागले. सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सत्याग्रहाचे अभिनव तंत्र त्यांनी अवलंबले. सत्याग्रहाचे तत्त्वज्ञान. गांधीजींनी सत्याग्रहाचे तत्त्वज्ञान, नवे तंत्र लोक चळवळीत आणले. गांधीजींनी काय केलं? सत्याग्रहाचे नवे तंत्र लोक चळवळीत आणले. सत्याग्रह म्हणजे सत्याचा, न्यायाचा आग्रह धरणे. अन्याय करणाऱ्या व्यक्तीला संयमाने आणि अहिंसेच्या मार्गाने सत्य आणि न्याय याची जाणीव करून देणे आणि तिचे मतपरिवर्तन करणे हे सत्याग्रहाचे उद्दिष्ट होते. सत्याग्रहाचे उद्दिष्ट पहा. सत्याग्रह म्हणजे काय? सत्याचा आग्रह म्हणजेच न्यायाचा आग्रह धरणे. अन्याय करणाऱ्या व्यक्तीला, जी व्यक्ती अन्याय करते त्या व्यक्तीला संयमाने आणि अहिंसेच्या मार्गाने सत्य आणि न्याय याची जाणीव करून देणे. म्हणजे जी व्यक्ती आपल्यावरती अन्याय करते त्या व्यक्तीला
अतिशय संयमाने आणि अहिंसक म्हणजे कुठलीही हिंसा न करता अहिंसेच्या मार्गाने सत्य आणि न्याय याची जाणीव करून देणे आणि तिचे मतपरिवर्तन करणे म्हणजे तिचे मत बदलून टाकणे हेच आहे सत्याग्रहाचे उद्दिष्ट. सत्याग्रह करणाऱ्या व्यक्तीने हिंसा आणि असत्य याचा वापर करता कामा नये अशी गांधीजींची शिकवण होती. पुढे भारतातीलच नाही तर जगातील अनेक देशात जनतेने अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी सत्याग्रहाचा मार्ग स्वीकारला. अमेरिकेतील कृष्णवर्णीयांच्या हक्कासाठी झगडणारे मार्टिन लुथर किंग आणि दक्षिण आफ्रिकेतील नेल्सन मंडेला यांच्यावर गांधीजींच्या सत्याग्रहाच्या मार्गाचा प्रभाव पडला. बघा, गांधीजींचा सत्याग्रहाचा जो मार्ग होता तो भारतातच नव्हे तर परदेशातही स्वीकारण्यात आला. कारण पुढे भारतातीलच नाही तर जगातील अनेक देशात जनतेने अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी सत्याग्रहाचा मार्ग स्वीकारला. अमेरिकेतील कृष्णवर्णीयांच्या हक्कासाठी झगडणारे मार्टिन ल्युथर किंग आणि दक्षिण आफ्रिकेतील नेल्सन मंडेला यांच्यावर गांधीजींच्या सत्याग्रहाच्या मार्गाचा प्रभाव पडला. आता आपण पाहूया चंपारण्य सत्याग्रह. बिहारच्या चंपारण्य भागात ब्रिटिश मळे मालकाकडून भारतीय शेतकऱ्यांवर नीळ पिकवण्याची सक्ती केली जात असे. ही नीळ ठरलेल्या दरातच मळेवाल्यांना विकण्याची सक्ती असल्यामुळे त्यात शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असे. गांधीजी 1917मध्ये चंपारण्यात गेले आणि गांधीजींनी चंपारण्यात शेतकऱ्यांना संघटित करून सत्याग्रहाच्या मार्गाने आंदोलन केले. गांधीजींचा भारतातील हा पहिला लढा यशस्वी झाला आणि शेतकऱ्यांना न्याय मिळाला. चंपारण्य सत्याग्रह आपण पाहूया. बिहारच्या चंपारण्य भागात ब्रिटिश काय करायचे तर मळे मालक जे होते म्हणजे जे शेतमालक होते त्यांच्याकडून शेतकऱ्यांवरती नीळ पिकवण्याची सक्ती केली जात असेल. नीळ हे एक पीक आहे, तेच पिकवण्यासाठी सक्ती केली जात असेल. ही नीळ ठरलेल्या दरातच मळेवाल्यांना विकण्याची सक्ती असल्यामुळे त्यात शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत होते. हे जे नीळ उत्पादन केली जात असे शेतकऱ्यांकडून, मग जी ठरलेली किंमत आहे तेवढ्यालाच विकायचं असं शेतकऱ्यांना सक्ती होती. मग त्यामुळे काय व्हायचं, शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होत होतं. मग गांधीजी 1917मध्ये चंपारण्यात गेले आणि गांधीजींनी चंपारण्यात शेतकऱ्यांना संघटित करून सत्याग्रहाच्या मार्गाने आंदोलन केले आणि गांधीजींचा भारतातील हा पहिला लढा यशस्वी झाला आणि शेतकऱ्यांना न्याय मिळाला. तोच सत्याग्रह म्हणजे चंपारण्यातला सत्याग्रह. खेडा सत्याग्रह. गुजरातमधील खेडा जिल्ह्यात सतत पडलेल्या दुष्काळामुळे पिकांची स्थिती अत्यंत वाईट होती. तरीही सरकारकडून सक्तीने शेतसारा वसूल केला जात होता. गांधीजींनी शेतकऱ्यांना शेतसारा न भरण्याचा सल्ला दिला. तेव्हा स्थानिक शेतकऱ्यांनी 1918मध्ये खेडा जिल्ह्यात साराबंदीची चळवळ सुरू केली. गांधीजींनी चळवळीचे नेतृत्व केले आणि अल्पावधीतच सरकारने शेतसारा माफ केला. खेडा सत्याग्रह पाहूया. गुजरातमध्ये काय झालेलं, खेडा जिल्ह्यामध्ये सतत पडलेल्या दुष्काळामध्ये, दुष्काळच असायचा जास्त करून तेव्हा, तर त्यावेळी काय व्हायचं, पिकांची स्थिती अत्यंत वाईट होती. आता दुष्काळात पीक कसं येणार, पण तरीही सरकारकडून केलं जायचं, शेतकऱ्यांच्यावरती सक्ती केली जायची आणि शेतसारा वसूल केला जात होता. पण गांधीजींनी काय केलं, शेतकऱ्यांना शेतसारा न भरण्याचा सल्ला दिला. तेव्हा स्थानिक शेतकऱ्यांनी 1918मध्ये खेडा जिल्ह्यात साराबंदीची चळवळ सुरू केली आणि त्या चळवळीचे नेतृत्व गांधीजींनी केले आणि अल्पावधीतच सरकारने शेतसारा माफ केला. आता अहमदाबादचा कामगार लढा. पहिल्या महायुद्धाच्या काळात महागाई प्रचंड वाढली होती. गिरणी कामगारांनी वेतनवाढ मागितली, पण गिरणी मालकांनी या मागणीला नकार दिला. गांधीजींच्या सल्ल्यानुसार कामगारांनी संप आणि उपोषण केले. गांधीजीही कामगारांबरोबर उपोषणाला बसले. शेवटी गिरणी मालकांनी माघार घेतली आणि कामगारांना वेतनवाढ दिली. बघा, गांधीजींनी समाज सुधारण्यासाठी किती लढे दिलेत. त्यातच आहे अहमदाबादचा कामगार लढा. पहिल्या महायुद्धाच्या काळात काय झालेलं, महागाई प्रचंड वाढली होती. मग त्यावेळी गिरणी कामगारांनी काय केलं, मग वेतनवाढ मागितली. आता महागाई वाढली तर पगार वाढला तरच व्यवस्थित राहता येईल ना, म्हणून गिरणी कामगारांनी वेतनवाढ मागितली, म्हणजेच पगारवाढ मागितली. पण गिरणी मालकांनी काय केलं, या मागणीला नकार दिला. मग गांधीजींच्या सल्ल्यानुसार कामगारांनी काय केलं, संप आणि उपोषण केले. गांधीजीही कामगारांच्या सोबत उपोषणाला बसले. शेवटी गिरणी मालकांनी माघार घेतली आणि कामगारांना वेतनवाढ दिली, कामगारांचा पगार वाढवला. आता बघूया रौलेट कायद्याविरुद्ध सत्याग्रह. पहिल्या महायुद्धात भारतीयांनी ब्रिटिशांना मदत केली.
युद्ध समाप्तीनंतर भारतीयांच्या हिताचे निर्णय घेतले जातील, जबाबदार शासन पद्धती आणली जाईल असे भारतीयांना वाटत होते. भारतातील जनतेत वाढत्या किमती, वाढलेले कर इत्यादी आर्थिक आणि राजकीय कारणामुळे ब्रिटिश शासनाविरुद्ध असंतोष वाढत होता. जेव्हा पहिलं महायुद्ध झालं तेव्हा भारतीयांनी ब्रिटिशांना मदत केली. मात्र त्या बदल्यात त्यांना काय वाटलं, भारतीयांना काय वाटलं की आपल्या हिताचे निर्णय घेतले जातील, जबाबदार शासन पद्धती आणली जाईल असे भारतीयांना वाटत होते. परंतु भारतातील जनतेत वाढत्या किमती, वाढलेले कर इत्यादी आर्थिक आणि राजकीय कारणामुळे ब्रिटिश शासनाविरुद्ध असंतोष वाढतच होता. ब्रिटिश शासनाने हा असंतोष दडपण्यासाठी व त्यासंबंधी उपाययोजना सुचवण्यासाठी सर सिडनी रॉलेट या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. हे जो असंतोष होता तो दडपून टाकायचा भारतीयांचा, असं ब्रिटिश शासनाचं धोरण होतं. मग त्यांनी काय केलं, हा असंतोष दडपण्यासाठी आणि त्याच्यावरती उपाययोजना सुचवण्यासाठी सर सिडनी रॉलेट हे जे अधिकारी होते त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. या समितीच्या शिफारशीनुसार 17 मार्च 1919 केंद्रीय कायदेमंडळातील भारतीय सभासदांनी केलेल्या विरोधाला न जुमानता नवीन कायदा केला. त्यालाच रॉलेट कायदा असे म्हणतात. या समितीच्या शिफारशीनुसार काय केलेलं, 17 मार्च 1919 केंद्रीय कायदेमंडळातील भारतीय सभासदांनी काय केलं, विरोधाला न जुमानता नवीन कायदा केला. त्याला रॉलेट कायदा असे म्हणतात. या कायद्याने कोणत्याही भारतीयाला विना चौकशी अटक करण्याचा, न्यायालयात खटला न भरता तुरुंगात डांबण्याचा अधिकार सरकारला देण्यात आला. या कायद्याने दिलेल्या शिक्षेविरुद्ध अपील करण्यास मनाई करण्यात आली. भारतीयांनी या कायद्याला काळा कायदा असे संबोधले. या कायद्याविरुद्ध देशभर संतापाची लाट उसळली. गांधीजींनी या कायद्याविरुद्ध सत्याग्रह पुकारला. बघा, हा कसा कायदा होता, रॉलेट कायदा. हा भारतीयांच्या विरुद्धच होता पूर्ण कायदा. मग त्यावेळी हा जो रॉलेट कायदा आला होता त्या कायद्यानुसार कसं होतं की काहीही चौकशी न करता भारतीयांना अटक करायची. न्यायालयात खटला त्यांना भरण्याचा अधिकार नव्हता भारतीयांना. तसेच न्यायालयात जर कोण खटला भरायचं म्हटलं तर त्याला तुरुंगात डांबण्याचा अधिकार सरकारला देण्यात आला. या कायद्याने शिक्षेविरुद्ध अपील करण्यासही मनाई करण्यात आली. मग ह्या कायद्याला भारतीयांनी काळा कायदा असे नाव दिले. मग या कायद्याविरुद्ध देशभर संतापाची लाट उसळली. आता असा कायदा असेल तर सगळे भारतीय चिडणारच, त्यांच्यामध्ये संताप निर्माण होणारच. मग गांधीजींनी काय केलं, या कायद्याविरुद्ध सत्याग्रह पुकारला. 6 एप्रिल 1919 रॉलेट कायद्याला विरोध करण्यासाठी देशव्यापी हरताळ पाळण्याचे आवाहन केले. या आवाहनाला भारतीयांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. आता आपण पाहूया जालियनवाला बाग हत्याकांड. रॉलेट कायद्याविरुद्ध पुकारलेल्या लढ्याने पंजाब प्रांतात प्रखर स्वरूप धारण केले. अमृतसर हे शहर या चळवळीचे प्रमुख केंद्र बनले होते. सरकारने दडपशाहीचे सत्र सुरू केले. गांधीजींना पंजाब प्रांतात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली. जनरल डायरने अमृतसरमध्ये सभाबंदीचा हुकूम जारी केला. अमृतसर येथील हरताळ प्रकरणी डॉक्टर सत्यपाल आणि सैफुद्दीन किचलू अशा प्रमुख नेत्यांना अटक करण्यात आली. जालियनवाला बाग हत्याकांड पाहूया. रॉलेट कायद्याविरुद्ध काय झालं, पुकारलेल्या लढ्यामध्ये पंजाब प्रांतात प्रखर स्वरूप धारण केले. अमृतसर हे शहर या चळवळीचे प्रमुख केंद्र बनले होते. सरकारने काय केलं, दडपशाहीचे सत्र सुरू केले. गांधीजींना पंजाब प्रांतात प्रवेश करण्यास मनाई केली. म्हणजे गांधीजींनी पंजाब प्रांतात जायचं नाही असं त्यांना, पंजाब प्रांतात जाण्याची त्यांना मनाई करण्यात आली, जायचं नाही म्हणून. मग जनरल डायरने काय केलं, अमृतसरमध्ये सभाबंदीचा हुकूम जारी केला. अमृतसरमध्ये जी सभा होती ती सभाबंदीचा हुकूम तेथे जाहीर केला. म्हणजे अमृतसर हे शहर त्यावेळी काय होतं, चळवळीचे प्रमुख केंद्र होते. मग तेथे सभा घ्यायची नाही असा त्याने जनरल डायरनं हुकूम केला. अमृतसर येथील हरताळ प्रकरणी डॉक्टर सत्यपाल आणि सैफुद्दीन किचलू अशा जे प्रमुख नेते होते त्यांना अटकच करून टाकली. या घटनेच्या निषेधार्थ 13 एप्रिल 1919 रोजी अमृतसर येथील जालियनवाला बागेत बैसाखी सणाच्या निमित्ताने सभा आयोजित करण्यात आली. यावेळी जनरल डायर लष्करी गाड्या घेऊन तेथे आला आणि जालियनवाला बाग मैदानाला एकाच बाजूने असलेला अरुंद रस्ता अडवला गेला आणि निशस्त्र निरपराध जनतेवर पूर्वसूचना न देता बेछूट अमानुष गोळीबार केला गेला. बघा,
आता ह्या नेत्यांना डॉक्टर सत्यपाल आणि सैफुद्दीन किचलू यांना काय केलं, अटक करण्यात आली. मग हा घटनेचा निषेध करण्यात आला. मग ह्या निषेधार्थ काय करण्यात आलं, तर 13 एप्रिल 1919 रोजी अमृतसर येथील जालियनवाला बागेत बैसाखी सण होता त्यावेळी, तर त्या सणाच्या निमित्ताने एक सभा आयोजित करण्यात आली. मग त्यावेळी जनरल डायरने काय केलं, तेथे लष्करी गाड्या घेऊन आला आणि जालियनवाला बाग जे मैदान होतं त्याला एकच रस्ता होता फक्त, आणि तो पण अरुंद होता, आणि तो रस्ता अडवला गेला, बंद करण्यात आला. आणि जे सभेसाठी जमलेले लोक होते त्यांच्यावरती त्या जनतेवरती काही सूचना न देता डायरेक्ट गोळीबार करण्यात आला. बंदुकीच्या 1600 फैरी झाडल्यानंतर दारुगोळा संपल्यामुळे गोळीबार बंद झाला. म्हणजे त्यांनी जो गोळीबार चालू केला तो डायरेक्ट जेव्हा त्यांच्या बंदुकीतल्या गोळ्या संपल्या तेव्हाच बंद झाला. या हत्याकांडात सुमारे 400 स्त्री पुरुष मरण पावले, असंख्य लोक जखमी झाले. गोळीबारानंतर लगेच संचारबंदी पुकारल्यामुळे जखमींवरती ताबडतोब उपचारही होऊ शकले नाहीत. संपूर्ण पंजाबात लष्करी कायदा लागू करून शासनाने अनेकांना तुरुंगात डांबले. बघा, हे आपल्याला ऐकूनच अंगावरती काटा उभा राहतो. त्यावेळी लोकांची काय हालत झाली असेल. या हत्याकांडास पंजाबचा गव्हर्नर मायकेल ओडवायर हा जबाबदार होता. देशभरात या कायद्याचा निषेध केला गेला आणि हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोर यांनी ब्रिटिश सरकारने दिलेल्या सर या किताबाचा त्याग केला. आपल्याला इथे रवींद्रनाथ टागोर यांचा फोटो दाखवलेला आहे. रवींद्रनाथ टागोर यांना सर हा किताब दिला गेला होता, परंतु हे हत्याकांड झालं, जालियनवाला बाग हत्याकांड, याचा निषेध म्हणून त्यांनी काय केलं, सर हा जो किताब दिला होता त्याचा त्याग केला. पुढे या हत्याकांडाच्या चौकशीची मागणी भारतीयांनी केली. त्यामुळे सरकारने हंटर कमिशनची नियुक्ती केली. आता आपण बघूया खिलाफत चळवळ. तुर्कस्थानचा सुलतान हा जगभरातील मुस्लिमांचा खलिफा म्हणजे धर्मप्रमुख होता. पहिल्या महायुद्धात तुर्कस्थान इंग्लंडच्या विरोधी गटात होते. युद्धात भारतीय मुस्लिमांचे सहकार्य मिळवण्यासाठी युद्ध समाप्तीनंतर खलिफाच्या साम्राज्यास धक्का लावण्यात येणार नाही असे आश्वासन इंग्लंडच्या प्रधानमंत्र्यांनी दिले. पण युद्ध समाप्तीनंतर इंग्लंडने हे आश्वासन पाळले नाही. त्यामुळे मुस्लिमांमध्ये संतापाची लाट उसळली. खलिफाला पाठिंबा देण्यासाठी भारतीय मुस्लिमांनी जी चळवळ सुरू केली तिला खिलाफत चळवळ असे म्हणतात. या प्रश्नावरून जर हिंदू मुस्लिम ऐक्यावर आधारित राष्ट्रीय चळवळ सुरू केली तर सरकार निश्चित वठणीवर येईल असे गांधीजींना वाटू लागले. त्यामुळे गांधीजींनी खिलाफत चळवळीला पाठिंबा दिला. सरकारशी असहकार करण्याचा गांधीजींचा प्रस्ताव खिलाफत कमिटीने मान्य केला आणि या काळात हिंदू मुस्लिम ऐक्य विशेषत्वाने दिसून आले. खिलाफत चळवळ आपण पाहूया. तुर्कस्तानचा सुलतान हा जगभरातील मुस्लिमांचा खलिफा म्हणजे धर्मप्रमुख होता. तुर्कस्तानचा जो सुलतान होता तो जेवढे जगभरात मुस्लिम लोक आहेत त्यांचा धर्मप्रमुख होता. मग पहिल्या महायुद्धामध्ये तुर्कस्तान इंग्लंडच्या विरोधी गटात होता. परंतु युद्धात भारतीय मुस्लिमांचे सहकार्य मिळवण्यासाठी युद्ध समाप्तीनंतर खलिफाच्या साम्राज्यात धक्का लावण्यात येणार नाही असे आश्वासन इंग्लंडच्या प्रधानमंत्र्यांनी दिले. म्हणजे युद्धात जर इंग्रजांना मदत केली तर आम्ही तुमच्या युद्ध समाप्तीनंतर तुमचा जो साम्राज्य आहे त्याला आम्ही काहीही करणार नाही असे आश्वासन इंग्रजांनी त्याला दिले होते. पण युद्ध संपल्यानंतर इंग्लंडने हे आश्वासन पाळले नाही. त्यामुळे काय झाले, मुस्लिम लोक संतापले, त्यांच्यामध्ये संतापाची लाट उसळली. मग खलिफाला पाठिंबा देण्यासाठी भारतातील जे मुस्लिम होते त्यांनी चळवळ सुरू केली. ती चळवळ म्हणजेच खिलाफत चळवळ. या प्रश्नावरून जर हिंदू मुस्लिम ऐक्यावर आधारित राष्ट्रीय चळवळ सुरू केली तर सरकार निश्चितच वठणीवर येईल असे गांधीजींना वाटू लागले. म्हणजे गांधीजींच्या हे लक्षात आले की आता इथं मुस्लिमही इंग्रजांच्या विरुद्ध उभे राहिले आहेत, मग आपण हिंदू मुस्लिम चळवळ जर चालू केली तर नक्कीच सरकार वठणीवर येईल असे गांधीजींना वाटू लागले. त्यामुळे गांधीजींनी खिलाफत चळवळीला पाठिंबा दिला. सरकारशी असहकार करण्याचा गांधीजींचा प्रस्ताव खिलाफत चळवळीनेही खिलाफतची जी कमिटी होती त्यांनी तो मान्य केला. या काळात हिंदू मुस्लिम ऐक्य विशेषत्वाने जाणवले. ते आपल्याला हिंदू मुस्लिम ऐक्य दिसून आलेले आहे. असहकार चळवळ. असहकार चळवळीमागे गांधीजींची अशी धारणा होती की भारतात ब्रिटिश शासन हे भारतीयांच्या सहकार्यावरतीच अवलंबून आहे. म्हणजे भारतातील लोक सहकार्य करतात म्हणूनच ब्रिटिशांचे इथे चालतं आहे असं
गांधीजींच्या लक्षात आलं, जर भारतीयांनी ब्रिटिश शासनाशी संपूर्ण असहकार पुकारला तर ते कोसळून पडेल. या उद्देशाने त्यांनी जनतेला असहकार चळवळीत भाग घेण्याचे आवाहन केले. मग 1920मध्ये राष्ट्रीय सभेचे अधिवेशन नागपूर येथे भरले. या अधिवेशनात चित्तरंजन दास यांनी मांडलेल्या असहकाराच्या ठरावाला मंजुरी मिळाली. असहकाराच्या चळवळीची सर्व सूत्रे गांधीजींकडे सोपवण्यात आली आणि या ठरावानुसार शासकीय कार्यालये, न्यायालये, परदेशी वस्तू, सरकारी शाळा, महाविद्यालये यांच्यावर बहिष्कार घालण्याचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला. बघा, जर भारतीयांनीच ब्रिटिशांना जर असहकार केला तर ब्रिटिश शासन कोसळून पडेल, म्हणजे ब्रिटिश लोक आपोआप निघून जातील हे गांधीजींच्या लक्षात आले. त्यामुळे 1920मध्ये काय करण्यात आले तर राष्ट्रीय सभेचे अधिवेशन होते ते नागपूर येथे भरवले आणि या अधिवेशनात चित्तरंजन दास यांनी काय केलं, असहकाराच्या ठरावाला मंजुरीही दिली आणि सर्व सूत्रे गांधीजींच्याकडे सोपवली. या ठरावानुसार काय केलं, शासकीय कार्यालय म्हणजे जी सरकारी कार्यालये आहेत, न्यायालये आहेत, परदेशी वस्तू, सरकारी शाळा, महाविद्यालय यांच्यावरती बहिष्कार घालण्याचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला. आता असहकार चळवळीची वाटचाल. असहकाराच्या कार्यक्रमाप्रमाणे पंडित मोतीलाल नेहरू, चित्तरंजन दास इत्यादी नामांकित वकिलांनी न्यायालयावर बहिष्कार टाकला. याच काळात शाळा कॉलेजांवरील बहिष्कारातून राष्ट्रीय शिक्षणाची कल्पना राबवली गेली. अनेक राष्ट्रीय शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठे स्थापन झाली. येणाऱ्या निवडणुकांवरही बहिष्कार टाकण्यात आला. परदेशी कापडांवर बहिष्कार, परदेशी कापडाच्या होळ्या, परदेशी कापडाची विक्री करणाऱ्या दुकानांसमोर निदर्शने केली गेली. यामुळे परदेशी कापडाची आयात घटली. मग 1919मध्ये मुंबईत आलेल्या प्रिन्स ऑफ वेल्सचे स्वागत हरताळ पाळून केले गेले. निर्मनुष्य रस्ते, बंद दुकानांनी राजपुत्राचे स्वागत केले. आसाममधील चहा मळेवाल्यांपासून बंगालमधील रेल्वे कर्मचाऱ्यांपर्यंत ही चळवळ पसरली. असहकार चळवळ आटोक्यात आणण्यासाठी सरकारने दडपशाही सुरू केली. उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील चौरी चौरा येथे फेब्रुवारी 1922मध्ये शांततापूर्ण मिरवणुकीवर पोलिसांनी गोळीबार केला. त्यामुळे संतप्त झालेल्या जमावाने पोलीस चौकीला आग लावली. यात 1 पोलीस अधिकाऱ्यांसह 22 पोलीस ठार झाले. या घटनेमुळे गांधीजी व्यथित झाले. 12 फेब्रुवारी 1922 रोजी गांधीजींनी असहकार चळवळ स्थगित केली. उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील चौरी चौरा येथे काय झालेलं, फेब्रुवारी 1922मध्ये शांततापूर्ण मिरवणूक होती, पण त्याच्यावरतीच काय केलं, पोलिसांनी गोळीबार केला. आता पोलिसांनी गोळीबार केल्यानंतर बरेच लोक मारले गेले. मग त्यामुळे काय झालं, भारतातील आपले जे लोक होते ते संतपले आणि त्यांनी संतप्त अवस्थेमध्ये काय केलं, पोलीस चौकीलाच आग लावली. आणि यामध्ये काय झालं, एक पोलीस अधिकाऱ्याने 22 पोलीस ठार झाले. या घटनेमुळे गांधीजींना खूप वाईट वाटले आणि त्यांनी काय केलं, 12 फेब्रुवारी 1922 रोजी असहकार चळवळ स्थगित केली. माहीत आहे का तुम्हाला? मध्ये बघा आपण काय पाहूया, मुळशी सत्याग्रह. असहकार चळवळीच्या काळात पुणे जिल्ह्याच्या मुळशी तालुक्यातील शेतकऱ्यांनी शासनाविरुद्ध सत्याग्रह केला. या सत्याग्रहाचे नेतृत्व सेनापती पांडुरंग महादेव बापट यांनी केले. यासाठी त्यांना 7 वर्षाची शिक्षा झाली. म्हणजे मुळशी सत्याग्रह केलेला सेनापती पांडुरंग बापट, पण त्यांनी हा सत्याग्रह घडवून आणला म्हणून त्यांना 7 वर्षाची शिक्षा झाली होती. मार्च 1922मध्ये गांधीजींना अटक करण्यात आली. त्यांच्यावर यंग इंडियात म्हणजे 3 राष्ट्रद्रोही लेख लिहिल्याचा आरोप ठेवून राजद्रोहाचा खटला भरण्यात आला. मार्च 1922मध्ये काय झालं, गांधीजींना अटक केली. कशावरून? तर त्यांनी यंग इंडियामध्ये 3 राष्ट्रद्रोही लेख लिहिल्याचा त्यांच्यावरती आरोप होता आणि त्यांच्यावरती राष्ट्रद्रोहाचा खटला भरण्यात आला. अहमदाबादमध्ये खास न्यायालय स्थापन केले गेले. गांधीजींना 6 वर्षाची शिक्षा सुनावली. बघा, गांधीजींना अटक करण्यासाठी काय काय केलं त्यांनी, तर अहमदाबादमध्ये काय केलं, खास त्यासाठी न्यायालय स्थापन केलं आणि गांधीजींना 6 वर्षाची शिक्षा सुनावली. पुढे प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणास्तव गांधीजींची तुरुंगातून सुटका करण्यात आली. म्हणजे गांधीजींची प्रकृती अस्वस्थ होती
आजारी होते ते, म्हणून त्यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली. गांधीजींनी असहकार चळवळीबरोबरच विधायक कार्यक्रम हाती घेतला. त्यात प्रामुख्याने स्वदेशीचा प्रसार, हिंदू मुस्लिम ऐक्य, मद्यपान बंदी, अस्पृश्यता निवारण, खादीचा प्रसार, राष्ट्रीय शिक्षण अशा गोष्टींचा अंतर्भाव होता. या विधायक कार्यक्रमामुळे ग्रामीण भागात राष्ट्रीय चळवळ अधिक व्यापक बनली. आता बघा स्वराज्य पक्ष. राष्ट्रीय सभेतील चित्तरंजन दास, मोतीलाल नेहरू यांनी सरकारची अडवणूक करण्यासाठी कायदेमंडळात प्रवेश करण्याची कल्पना मांडली. 1922 राष्ट्रीय सभेच्या अंतर्गत स्वराज्य पक्षाची स्थापना झाली. 1923 निवडणुकीत मध्यवर्ती व प्रांतिक कायदेमंडळावर स्वराज्य पक्षाचे अनेक उमेदवार निवडून आले. यात प्रामुख्याने मोतीलाल नेहरू, मदन मोहन मालवीय, लाला लजपतराय, नचिकेळकर यांचा समावेश होता. देशात जेव्हा राजकीय चळवळ थंडावली होती तेव्हा कायदेमंडळातील लढाई स्वराज्य पक्षाने दिली. कायदेमंडळात सरकारच्या अन्याय्य धोरणांना त्यांनी प्रखर विरोध केला. भारतात भावी काळात जबाबदार राज्यपद्धती द्यावी अशी मागणी केली. भारतीयांचे प्रश्न सोडवण्यासाठी गोलमेज परिषद बोलवावी आणि राजकीय कैद्यांना मुक्त करावे यासाठी विधिमंडळात ठराव संमत करून घेतले आणि सरकारने स्वराज्य पक्षाचे बहुतेक ठराव फेटाळून लावले. स्वराज्य पक्ष पाहूया आपण. राष्ट्रीय सभेतील चित्तरंजन दास, मोतीलाल नेहरू यांनी काय केलं, सरकारची अडवणूक करण्यासाठी कायदेमंडळात प्रवेश करण्याची कल्पना मांडली. म्हणजे सरकार काय येतं ऐकत नाही तर आपण त्यांची अडवणूक करायची, आणि त्यासाठी आपण कायदेमंडळात प्रवेश करायचा अशी कल्पना मांडली. 1922 राष्ट्रीय सभेच्या अंतर्गत स्वराज्य पक्षाची स्थापना करण्यात आली. मग 1923 निवडणुकीत काय झालं, मध्यवर्ती आणि प्रांतिक कायदेमंडळावर स्वराज्य पक्षाचे अनेक उमेदवार निवडून आले. यात प्रामुख्याने कोण कोण होतं बघा, मोतीलाल नेहरू होते, मदन मोहन मालवीय होते, लाला लजपतराय होते, नचिकेळकर होते यांचाही समावेश होता. देशात जेव्हा राजकीय चळवळ थंडावली होती तेव्हा कायदेमंडळातील लढाई स्वराज्य पक्षाने दिली. कायदेमंडळात सरकारच्या अन्याय्य धोरणांना त्यांनी प्रखर विरोध केला. भारतात भावी काळात जबाबदार राज्यपद्धती द्यावी अशी त्यांनी मागणीही केली आणि भारतीयांचे प्रश्न सोडवण्यासाठी गोलमेज परिषद बोलवावी, राजकीय कैद्यांना मुक्त करावे यासाठी विधिमंडळात ठराव संमत करून घेतले आणि सरकारने स्वराज्य पक्षाचे बहुतेक ठराव फेटाळून लावले. म्हणजे त्यांचे ठराव काही त्यांनी मान्य करून घेतले नाहीत इंग्रज सरकारने. सायमन कमिशन. 1919च्या मॉन्टेग्यू चेम्सफर्ड कायद्याने दिलेल्या सुधारणा असमाधानकारक होत्या, त्यामुळे भारतीय जनतेत असंतोष होताच. या पार्श्वभूमीवर इंग्रज सरकारने 1927 सर जॉन सायमन याच्या अध्यक्षतेखाली एक कमिशन नियुक्त केले. या 7 सदस्यीय कमिशनमध्ये एकही भारतीय सदस्य नव्हता, म्हणून भारतातील राजकीय पक्षांनी सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. आपण बघितलं 1919च्या मॉन्टेग्यू चेम्सफर्ड कायदा जो आला होता त्याच्यामध्ये ज्या त्यांनी सुधारणा केल्या त्या कशा होत्या, असमाधानकारक होत्या. मग त्यामुळे भारतीय जनतेत काय होता, असंतोष होता. मग या पार्श्वभूमीवर इंग्रज सरकारने 1927 सर जॉन सायमन याच्या अध्यक्षतेखाली एक कमिशन नियुक्त केले. या 7 सदस्यीय कमिशनमध्ये एकही भारतीय सदस्य नव्हता, म्हणून भारतातील राजकीय पक्षांनी काय केलं, सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. इथं सायमन गो बॅक आपल्याला या चित्रामध्ये इथं बोर्ड दाखवते, म्हणजे सायमन परत जा. 1928 साली सायमन कमिशन भारतात आले. तेव्हा ज्या ज्या ठिकाणी ते गेले तेथे त्यांच्याविरुद्ध निदर्शने करण्यात आली. सायमन गो बॅक, सायमन परत जा या घोषणा देऊन प्रखर विरोध करण्यात आला. निर्देशकांवर लाठी हल्ले करण्यात आले. लाहोर येथे सायमन कमिशन विरुद्ध झालेल्या निर्देशनाचे नेतृत्व लाला लजपतराय यांनी केले. या निर्देशकांवर पोलिसांनी लाठी हल्ला केला. सॉन्डर्स या उद्दाम पोलीस अधिकाऱ्याने लालाजींच्या छातीवर लाठीने प्रहार केला. या हल्ल्यानंतरच्या निषेध सभेत लालाजी म्हणाले, लाठीच्या प्रत्येक आघाताबरोबर ब्रिटिश साम्राज्याच्या शवपेटीवर एक एक खिळा ठोकला जात आहे. पुढे काही दिवसातच लालाजींचे निधन झाले.
1928 साली काय करण्यात आलं, सायमन कमिशन भारतात आले होते. तेव्हा त्यांनी ज्या ज्या ठिकाणी ते गेले तिथे तिथे त्यांची निदर्शने करण्यात आली. सायमन गो बॅक, सायमन परत जा, अशा घोषणा देऊन प्रखर विरोध करण्यात आला. मग निर्देशक त्यावेळी जे लोक असे करत होते की सायमन गो बॅक, सायमन परत जा अशा घोषणा देत होते, त्यांच्यावरती लाठी हल्लेही करण्यात आले. लाहोर येथे सायमन कमिशनविरुद्ध झालेल्या निदर्शनाचे नेतृत्व लाला लजपतराय यांनी केले होते. मग या निदर्शकांवरती पोलिसांनी काय केलं, लाठी हल्ला केला. सॉन्डर्स हा एक उद्दाम पोलीस अधिकाऱ्याने काय केलं, लालाजींच्या छातीवरतीच लाठीने प्रहार केला. जरी लालाजींच्या छातीवर त्यांनी लाठीने प्रहार केला तरी लालाजी त्यावेळी काय म्हणाले बघा, लाठीच्या प्रत्येक आघाताबरोबर ब्रिटिश साम्राज्याच्या शवपेटीवर एक एक खिळा टोकला जात आहे. एवढे धाडस होतं त्यांच्यामध्ये, लाला लजपतराय यांच्यामध्ये. परंतु नंतर काय झालं, काही दिवसातच त्यांचे निधन झालं. नेहरू अहवाल आपण पाहूया. भारतातील नेते एकमताने राज्यघटना तयार करू शकत नाहीत अशी टीका भारत मंत्री बर्कनहेड यांनी केली. हे आव्हान स्वीकारून सर्वपक्षीय समिती स्थापन करण्यात आली. या समितीचे अध्यक्ष होते पंडित मोतीलाल नेहरू. भारतामध्ये वसाहतीचे स्वराज्य स्थापन करावे, प्रौढ मतदान पद्धती लागू करावी, भारतीयांना मूलभूत नागरिक हक्क द्यावेत, भाषावार प्रांतरचना करावी असे प्रस्ताव या अहवालाला नेहरू अहवाल असे म्हणतात. नेहरू अहवाल बघा. भारतातील नेत्यांचे एकमत होत नाही असं त्यांना इंग्रजांना वाटतच होतं. मग भारतातील नेते मताने राज्यघटना तयार करू शकत नाहीत अशी टीका भारत मंत्री बर्कनहेड यांनी केलीच. हे आव्हान स्वीकारून सर्वपक्षीय समिती स्थापन करण्यात आली. या समितीचे त्यावेळी अध्यक्ष होते पंडित मोतीलाल नेहरू. भारतामध्ये वसाहतीचे स्वराज्य स्थापन करावे आणि प्रौढ मतदान पद्धती लागू करावी, भारतीयांना मूलभूत नागरी हक्क द्यावेत आणि भाषावार प्रांतरचना करावी असे प्रस्ताव या अहवालात होते. म्हणून या अहवालाला नेहरू अहवाल असे म्हणतात. 1929च्या अखेरपर्यंत सरकारने नेहरू अहवाल स्वीकारला नाही. बघा, इंग्रज सरकारने या नेहरू अहवालात ज्या मागण्या होत्या त्या पूर्ण कराव्या लागतील म्हणून नेहरू अहवालच स्वीकारला नाही, तर सविनय कायदेभंगाचा लढा सुरू करण्याचा इशारा दिला. या पार्श्वभूमीवर 1929च्या डिसेंबरमधील पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली भरलेले लाहोर अधिवेशन ऐतिहासिक ठरले. आता बघूया आपण पूर्ण स्वराज्याची मागणी. वसाहतीचे स्वराज्य हे आत्तापर्यंतचे राष्ट्रीय सभेचे उद्दिष्ट अनेक तरुण कार्यकर्त्यांना मान्य नव्हते. पंडित जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस हे संपूर्ण स्वराज्याची मागणी करणाऱ्या तरुणांचे नेते होते. या तरुण गटाच्या प्रभावामुळे राष्ट्रीय सभेच्या लाहोर अधिवेशनामध्ये संपूर्ण स्वराज्याचा ठराव संमत करण्यात आला. या ठरावाद्वारे राष्ट्रीय सभेने वसाहतींचे स्वराज्य या उद्दिष्टाचा त्याग केला आणि यापुढे भारताचे संपूर्ण स्वातंत्र्य हे राष्ट्रीय चळवळीचे ध्येय बनले. पूर्ण स्वराज्याची मागणी आपण पाहूया. वसाहतींचे स्वराज्य हे आतापर्यंत राष्ट्रीय सभेचे उद्दिष्ट अनेक तरुण कार्यकर्त्यांना मान्य नव्हते. मग पंडित जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस हे संपूर्ण स्वराज्याची मागणी करणारे तरुणांचे नेते होते. म्हणजे आम्हाला संपूर्ण स्वराज्य पाहिजे अशी मागणी होती. त्या तरुणांचे हे नेते होते पंडित जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस. या तरुण गटाच्या प्रभावामुळे राष्ट्रीय सभेच्या लाहोर अधिवेशनामध्ये संपूर्ण स्वराज्याचा ठराव संमत करण्यात आला. मग या ठरावाद्वारे राष्ट्रीय सभेने वसाहतींचे स्वराज्य या उद्दिष्टांचा त्याग केला. आम्हाला संपूर्ण स्वराज्य पाहिजे हाच ठराव मान्य करण्यात आला. यापुढे भारताचे संपूर्ण स्वातंत्र्य हे राष्ट्रीय चळवळीचे ध्येय बनले. म्हणजे भारत पूर्णपणे स्वातंत्र्य झाला पाहिजे हेच या राष्ट्रीय चळवळीचं ध्येय बनलं. मग 31 डिसेंबर 1929 रोजी रावी नदीच्या किनाऱ्यावर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तिरंगा ध्वज फडकवला आणि 26 जानेवारी हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून पाळण्यात यावा असे ठरवण्यात आले. ब्रिटिश सत्तेपासून भारताला मुक्त करण्यासाठी स्वातंत्र्याचा लढा अहिंसक मार्गाने चालवण्याची प्रतिज्ञा 26 जानेवारी 1930 रोजी देशभर करण्यात आली आणि त्यामुळे देशात सर्वत्र चैतन्याचे वातावरण निर्माण झाले.
31 डिसेंबर 1929 रोजी काय करण्यात आलं, रावी नदीच्या किनाऱ्यावरती पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तिरंगा ध्वज फडकवला आणि 26 जानेवारी हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून पाळण्यात यावा असे ठरवण्यात आले. परंतु ब्रिटिश सत्तेपासून भारताला मुक्त करण्यासाठी स्वातंत्र्याचा जो आपला लढा होता तो कसा अहिंसक मार्गाने चालवण्याची प्रतिज्ञा करण्यात आली. 26 जानेवारी 1930 रोजी देशभर ही प्रतिज्ञा करण्यात आली. त्यामुळे देशात सर्वत्र चैतन्याचे वातावरण निर्माण झाले. आताच आपण हा पाठ पाहिला आहे. हा पाठ इथे संपलेला आहे. धन्यवाद.